नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक मस्के सर. माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागतच आहे. वेलकम all the students to my channel Maske sir. So in today's video we are going to learn an appreciation of the poem The Weight of the 8th class of Maharashtra State Board. So let's get started. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण द वेट नावाच्या इयत्ता 8वीच्या कवितेचं ॲप्रिशिएशन पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. टायटल. द टायटल ऑफ द पोएम इज द वेट. Poet. The poem is written by an unknown poet. Rhyme scheme. The following rhyme scheme is used in the poem. The poet has 9 stanzas. Stanza number 1st, 2nd, 3rd, 8th and 9th has 4 lines in each, and stanza number 4th, 5th, 6th, 7th, 8th and 9th has 6 line in each. तर जसं की तुम्ही पाहू शकता की कविता हे अतिशय मोठी आहे आणि यातलं जे काही लाईनचं जे म्हणजे जे काही विभागणी आहे ती समप्रमाणात नाही. म्हणून या ठिकाणी सुरुवातीलाच मी हे सगळं क्लिअर केलेलं आहे. त्याच्यानुसार आपण तर काही ओळी जर आपण स्टँजा जर पाहिले तर सुरुवातीचे काही स्टँजा हे 4 ओळींचे आहेत आणि काही स्टँजा हे 6 ओळींचे आहेत. त्याच्यामुळे राईम स्कीम सुद्धा स्टँजा वाईज वेगवेगळी निघालेली आहे. So the rhyme scheme of the first, second, third, eighth and ninth stanza is AB AB, and the rhyme scheme of the fourth, fifth, sixth and seventh stanza is AA B C C B. So you can verify this. तर ज्या 4 ओळीचा स्टँजा आहे त्याची AB AB आहे आणि जो त्यापेक्षा मोठा आहे म्हणजे 6 ओळीचा स्टँजा आहे त्याची जी राईम स्कीम आहे ते तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी ही 6 अक्षरे आपण या ठिकाणी दिलेली आहे. Figure of speech. The following figures of speech are used in the poem. Number 1, repetition. The words why and if are repeated throughout the poem. हे जे 3 शब्द आहेत की why and आणि if हे तिन्ही शब्द संपूर्ण कवितेमध्ये पुन्हा पुन्हा घेण्यात आलेले आहेत. Alliteration. If the bears too full of buns, the sound of a B is pleasantly repeated in the line. And at the last, theme central idea of the poem. How the weight plays an important role in our lives by treating the different elements of the different animals is the central idea of the poem. The poet also tells us how a successful vet needs to have a vast knowledge of animals because each patients have different diseases. की जसं आपण सांगू शकतो की एखाद्या वेटचं वेटरनेरियन डॉक्टरचं कशा प्रकारे महत्त्व असते आपल्या जीवनामध्ये की जो आपल्या वेगवेगळ्या प्राण्यांना काय करत असतो, वेगवेगळ्या आजारावर त्यांच्या यशस्वी उपचार करत असतो आणि त्याचे पेशंट कसे निराळे असतात की ज्यांना निरनिराळे आजार असतात. हेच या कवितेमध्ये आपल्याला कवीने समजावून सांगितलेलं आहे. So thank you very much for watching this video.